आज आम्ही आलोय ओंकारेश्वर देवस्थान श्री क्षेत्र त्रिधारा। चला मग एका मिनिटात दाखवतो तुम्हाला संपूर्ण तीन धारा। नमस्कार मंडळी, त्रिधारा हे देवस्थान परभणी ते वसमत रोडवर त्रिधारा पाटीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। इथे तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने पण येऊ शकता। देवस्थानावर पोहोचल्यावर प्रवेश करताना समोर अशी कमान पाहायला मिळते। भरपूर मोठं असं हे क्षेत्र आहे। हे आहे ओंकारेश्वराचं मंदिर, त्यात छान अशी मूर्ती। आम्ही दर्शन घेऊन पोहोचलो मारुतीच्या दर्शनासाठी आणि हे अशा प्रकारचं आहे हनुमंतरायाचं मंदिर। ओंकारेश्वर देवाचं मंदिर असं आहे। दर्शन घेऊन त्यांच्या बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। सुबक अशी मूर्ती आणि कमरेवर हात ठेवलेली विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता। दत्त मंदिराकडे जाण्यासाठी हा पूल आहे, त्यावरून पोहोचलो श्री दत्त मंदिराजवळ। एकदम भारी मंदिर आणि त्यावरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे। चला दर्शन घेऊयात। मंदिरामध्ये देवळाच्या मागे झाड आहे, म्हणजे किती वेगळे पण। आता आपण हा नजारा बघत बघत आलो शनी मंदिराकडे। भक्त भाविक सातत्याने या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात। दोन्ही बाजूने नदी आणि त्यामध्ये हे शनी मंदिर म्हणून दर्शन करताना वेगळेपणाची जाणीव होते या ठिकाणी। आणि या ठिकाणी 3 नद्यांचा संगम होतो म्हणून या क्षेत्राला त्रिधारा असं म्हणतात। आता आम्ही आलोय बाप्पांच्या दर्शनासाठी। दर्शन करून तुम्हाला दाखवतो थोडाफार इथला नजारा। नागराज म्हणला पिक्चरच्या शूटिंग साठी लोकेशन भारी आहे राव। मग काय, येऊ पुढच्या पिक्चरच्या शूटिंग साठी इथं। आणि हो, आमचा पहिला पिक्चर तुम्ही पाहिला नसेल तर लवकर YouTube वर जाऊन बघा, लिंक बायो मध्ये दिलेली आहे। पिक्चर ऑलरेडी 2 लाखाच्या वरील लोकांनी पाहिलाय।